नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड पाहिजे असेल तर काळजी करू नका. तुम्हाला मी असे कागदपत्र सांगणार आहे. जे कागदपत्र तुम्ही घेऊन गेलात तर रेशन कार्ड तुम्हाला इझिली मिळून जाईल आणि त्याची दाट शक्यता आहे. भरपूर असे लाभार्थींना रेशन कार्ड काढण्यासाठी कागदपत्रे घेऊन जातात, परंतु काही चुकीचे डॉक्युमेंट असल्यामुळे त्यांचं जे रेशन कार्ड आहे ते कट करून किंवा रद्द करण्यात येतं. पण आता असं होणार नाही. रेशन कार्डसाठी अचूक डॉक्युमेंट आपली सरकार सेवा यांच्या माध्यमातून जे देण्यात आलेले आहे ते कागदपत्रे आपण ठेवल्यास आपलं रेशन कार्डची जे प्रोसेस आहे ते नक्कीच ते प्रक्रियेमध्ये येईल. आता हे सगळं समजून घेण्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे आपण व्यवस्थितपणे समजून घेऊया. तुमच्या ओळखीचा पुरावा पाहिजे. कोणताही एक पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रोजगारी हमी जॉब कार्ड, निम शासकीय ओळखपत्र, वाहन चालक पुरावा. तर ह्या 7 डॉक्युमेंटमधून कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्हाला तुमचे ओळखपत्र म्हणून पाहिजे नाही. आता आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र हे तर कॉमन आहे, कोणाकडेही असतं. तर ह्या गोष्टीमधून एखादं डॉक्युमेंट तुम्ही हे ठेवा. त्यानंतर पत्त्याचा पुरावा आपण पाहूया. तर पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्ही पाहू शकता की वीज बिल आहे, भाडेपावती आहे, दूरध्वनी देणक म्हणजे टेलिफोनचा बिल असेल, पाणीपट्टीचा पावती असेल, मालमत्ता कर पावती असेल. तर ह्या 7 डॉक्युमेंटमधून कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्ही ठेवू शकता, ज्याकरून पत्त्याचा पुरावा झाला, ओळखपत्र झालं. आता इतर अनिवार्य कागदपत्रे आपण पाहूया. तर त्या कागदपत्रेसुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्यानंतरच तुमचे हे रेशन कार्डचे पुढची प्रक्रिया सुरू होईल. तर आता इतर कागदपत्रेमध्ये पाहूया. सर्व सदस्यांचे आधार कार्ड पाहिजे, सर्व घोषणापत्र, पासपोर्ट साईजचा फोटो, बँक पासबुक, इतर उत्पादन दाखला, गॅस कार्ड. आता बँक पासबुक का, तर केव्हाही रेशन बंद झालं तर सरकारकडून त्या रेशनधारकांना काही अमाऊंट देण्यात येईल, म्हणून बँक पासबुक आता आवश्यक आहे. तर ह्या गोष्टी तुमच्याकडे असेल तर इझिली तुम्ही रेशन कार्ड बनवू शकता आणि हे 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ पुढे शेअर करत राहा. इथे तुम्ही साईटला पाहू शकता की आपली सरकार .महाराष्ट्र.online.government.in या साईटवर जाऊन तुम्ही चौकशी करू शकता, ऑनलाईनसुद्धा ॲप्लाय करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या किंवा ऑफलाईनसुद्धा रेशन कार्ड इझिली बनवू शकता. महत्त्वाची माहिती आहे, जास्तीत जास्त पुढे शेअर करा. कित्येक लोकांचे अजूनसुद्धा रेशन कार्ड बनलेले नाही आहेत. एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.